आदिवासी बांधवांना घरकुल देणारी शबरी आदिवासी योजनेचा बट्ट्याबोळ वाजलाय। या योजनेतून 2.5 लाखांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा पांढरकवडा प्रकल्प अधिकारी कार्यालयानं केली होती। परंतु ही घोषणा हवेत फिरल्यानं गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन या योजनेला राबविण्याची मागणी केली आहे। या योजनेनं वेग न घेतल्यास गुरुदेव युवा संघाकडून तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। या योजनेसाठी यवतमाळ नगरपालिकेकडे आजपर्यंत 140 अर्ज प्राप्त झाले असून ही अर्ज प्रकरणं पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत। हद्दवाड भागातील मोहा, टाकळी आदिवासी सोसायटी, कोलामपोड, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, रोहिले बाबा, झोपडपट्टी यासह अन्य भागातून अर्ज दाखल झालेत। आदिवासी बांधवांना घरकुल देण्यासाठी शासनानं शबरी आदिवासी घरकुल योजना अंमलात आणली। या योजनेतून 1 ते 2.5 लाखांपर्यंत अनुदान दिलं जातं। नमस्कार। यवतमाळ शहरातील आदिवासी समाजाला हक्काचे घर मिळावं म्हणून प्रकल्प विभाग पांढरकवडा यांनी घोषणा केली। घोषणा करून 6 महिने उलटूनही यवतमाळ शहरातल्या एकाही गोरगरीब आदिवासी समाजाला शबरी योजनेचा घरकुलचा लाभ मिळाला नाही। संपूर्ण कागदाची आदिवासी समाजाने पूर्तता करूनही त्यांना घरकुलापासून वंचित राहावं लागत आहे। आदिवासी समाजांचे घर त्यांच्या अंगावर पडत आहे, परंतु प्रशासन कधी जागे होणार हे आमचा मोठा प्रश्न आहे। यासाठी प्रकल्प विभाग आमचा आदिवासी समाजाचा टाइमपास करत आहे का? नगरपालिकेकडून त्यांच्याकडे 140 घरकुलचा प्रस्ताव गेला, अद्याप 6 महिने झाले आदिवासी समाजाला हक्काचं घर मिळालं नाही। हे शोकान गोष्ट आहे। यासाठी आम्ही प्रकल्प विभाग यांना शेवटला अल्टिमेटम दिला आहे का आदिवासी समाजाला हक्काचं शबरीचं घर द्या, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार। तसेच माननीय आदिवासी मंत्री उईके साहेब यांनाही आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि आदिवासी समाजाला हक्काचे शबरीचे घर द्या, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार। मंत्री महोदयांनी याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे। आजवरी एवढे वर्ष उलटूनही यवतमाळ शहरामध्ये शबरी योजनेचे एकही घर आले नाही। यासाठी ही योजना आमच्यासाठी आहे ना का शहर विभागासाठी? यासाठी यवतमाळ शहरामध्ये जेवढ्या प्रकल्प विभागाकडून आदिवासी समाज, कोलाम समाजासाठी शहर विभागाला योजना मिळाल्याच पाहिजेत, ही आमची मागणी आहे। नाहीतर आदिवासी मंत्री साहेबांना आम्ही घेणार। जय गुरुदेव। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।